इति तं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मना नाम्ना सहस्रदिव्यानाम् अशेषेण प्रकीर्तितं विश्वेश्वरमजं देवं जगतं प्रभवाप्यं भजन्ति ये पुक्षराक्षो न ते यान्ति पराभवम्। ओम तत्सदिति श्रीमहाभारते शतसहस्रया संहितायां वैयासिक्या मानुशासनिके पर्वणि भीष्मयुधिष्ठिरसंवादे श्रीविष्णोर्दिव्यसहस्रनामस्तोत्रं हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। श्रीकृष्णार्पणमस्तु। आपण भागवताची सुरुवात करायच्या आधी एक प्रार्थना म्हणू. मी म्हणेल, माझ्या मागून तुम्ही म्हणा. प्रार्थना करू, कारण यावेळेस थोडंसं प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी आल्या आहे. म्हटलं देवाला प्रार्थना करू, भार सगळा त्याच्यावर टाकून देऊ, आहे की नाही. मी म्हणते, माझ्या मागून तुम्ही म्हणा. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. दुःख जेव्हा दाटून या, भार होतो अंतरी. मी कसे विनवू तुला रे, धाव तू गरुडा परी. संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. स्वैर वेगे जीवनाचा, धावतो रथ सारखा. संयमाचा पथही माझ्या, लोचनांना पारखा. सारथी होऊन आता, आवरी अपघात हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. आस नाही मज कशाची, खंत नाही मानसी. तू नभाच्या लोचनानी, सर्व काही जाणसी. देह हा
कर्मात सरुनी सफल हो जन्म हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवात तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही. तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. गोपाल कृष्ण भगवान की. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म. जयाचा जली जन्मद्वीपात झाला. जयाने सदा वास ज्ञानात केला. जयाने रचिली 18 पुराणे. नमस्कार माझा कृष्णद्वैपायना कारणे. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं. सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. बर्हापीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासकनककपिशं वैजयन्ती च मालां. रन्ध्रां वेणोधरसुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दावरण्यं स्वपदरमणं प्रविशत् गीतकीर्ती. सखाराम हे भक्तीचे मूळ तीर्थ गोविंद बाळकृष्ण प्रसाद सार्थ. प्रल्हाद तुकाराम श्रीकृष्ण माळ बाळकृष्ण वासुदेव स्मरा सर्व काळ. पुरुषोत्तम ज्ञानेश्वर जैसा गुरुलाभ हो. श्री गुरु प्रसाद सम वृत्ती प्रसन्न राहो. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्वमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान की. आपण सोमनाथ सारख्या पवित्र तीर्थस्थानाला भागवताची सुरुवात करतो आहे. आद्य ज्योतिर्लिंग आहे. आपल्या ऋषीमुनींनी या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली ती सुद्धा खूप गूढ रीतीने केलेली स्थापना आहे. ज्यांची रास मेष असेल त्यांनी या ज्योतिर्लिंगाचं विशेष पूजन केलं पाहिजे असं याचं महत्त्व आहे. 12 ज्योतिर्लिंग हे 12 राशींवर अवलंबून आहेत. सोमनाथाला नमस्कार करते. माझे सद्गुरू
श्री प्रसाद महाराज अमळनेरकर, त्याचप्रमाणे माझ्या पतीचे गुरु संचारेश्वर महाराज, त्याचप्रमाणे राष्ट्रसंत भय्यूजी महाराज इंदोर, वामन महाराज बालयोगी सावनेर, नारायण महाराज वाशिम आणि माझी कुलस्वामिनी अंबाबाई यांच्या आशीर्वादाने मी भागवत प्रवचनाला 2001 पासून सुरुवात केली. मी अत्यंत सामान्य आणि वैवाहिक जीवन जगणारी स्त्री आहे. या संत महात्म्यांनी दिलेल्या प्रेरणेनंतर आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादानंतर मी हे धर्मकार्य करायचं ठरवलं. त्यांच्या कृपाप्रसादानंतर मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासातलं माझं शक्तिपीठ म्हणजे माझ्या सासूबाई आहेत. माझी तर इच्छा होतीच, पण त्यांनी त्यांच्याजवळ असलेलं ज्ञानाचं भांडार माझ्यासमोर उघडं करून ठेवलं. ही भागवताची कथा करत असताना मला माझ्या माहेरच्या लोकांचं पण पूर्ण योगदान मिळालं. माझे बहीण भाऊ, नंतर माझे मुलंसुद्धा, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या पतीचं अमूल्य योगदान यामध्ये आहे. माझी जरी इच्छा असेल, पण त्यांनी जर म्हटलं असतं की करूच नको, तर मी तिथेच थांबली असते. यामध्ये मुलांनीसुद्धा कधीच आडकाठी आणली नाही. मुलं मॅट्रिकला असायचे, 12वीचे परीक्षा असायच्या. आजकाल आईवडील इतकं, मुलं 12वीला असले की आईवडिलांचीच परीक्षा असते. पण माझ्या आयुष्यात अशा घटना कधी घडल्या नाही. मुलं म्हणायला लागले, ऐन परीक्षेच्या दिवसांमध्ये माझे कार्यक्रम असायचे. हनुमान जयंतीचा उत्सव ऐन परीक्षेमध्ये यायचा, रामनवमीचा उत्सव ऐन परीक्षेमध्ये यायचा. पण माझ्या मुलांनी मला कधीच तू हा सप्ताह थांबव असं कधी म्हटलं नाही. आणि आमच्याजवळ आई तू पाहिजे असं म्हटलं नाही. आई तू तुझी कथा कर, आम्ही आमचं करतो. त्याचप्रमाणे हे जेव्हा धर्मकार्य करण्याचं मी ठरवलं, तेव्हा महाराष्ट्राचे लाडके वक्ता, ज्यांना वक्ता दससहस्रेषु म्हटलं जातं, ते श्री राम शेवाळकर यांनीही मला आशीर्वाद आणि प्रेरणा दिली. केल्याने होता आहे रे, आधी केलेच पाहिजे असे म्हणून या कार्याकरता त्यांनी मला प्रवृत्त केलं. आजपासून आपल्या भागवत सप्ताहाला सुरुवात होते आहे. 7 दिवस हा सप्ताह चालणार आहे. या 7 दिवसांच्या सप्ताहामध्ये जर काही माझी चूक झाली कथनामध्ये, तर ती माझ्या अल्पज्ञानाने झालेली चूक आहे असं समजून आपण सर्व श्रोते मला माफ करावं, ही माझी तुमच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली आणि नंतर जेव्हा ती ज्ञानेश्वरी वाचून दाखवली, तेव्हा अनेक मोठे लोक, विद्वान लोक माऊलींच्या समोर बसलेले होते. तेव्हा माऊलींनी सुद्धा या मोठ्यांना नमस्कार केला की जे समोर बसलेले लोक आहेत हे अज्ञानी आहेत का? त्यांना काही येत नाही म्हणून ते ऐकायला बसले होते का ज्ञानेश्वरी? नाही आहे. तर माऊलींचं म्हणणं असं आहे की ते जे श्रोते होते, माझी ज्ञानेश्वरी ऐकायला बसलेले, ते फार मोठे विद्वान होते, जाणकार होते. पण तरी ते माझी कथा ऐकायला, ज्ञानेश्वरी ऐकायला का बसले? तर आपल्या मुलाचं कौतुक ऐकायला ते बसले आहेत. आपलं एखादा लहानसं लेकरू असतं आणि त्यांनी काही करून दाखव म्हटलं, आपल्याला माहिती असतं, पण आपण त्याचं ते ऐकतो सगळं आणि त्याला टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करतो. तसंच ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी या संदर्भात फार सुंदर ओवी टाकली आहे. माऊली म्हणतात, जैसा स्वभाव माया बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आधी. आपलं लहान लेकरू बोबडं बोल बोलत असतं, पण ते बोबडं बोलसुद्धा आपल्याला खूप अमृत देऊन जातं, आपल्याला खूप आनंद देऊन जातं ते. तसंच आपण सर्व श्रोते, आपणही सगळ्या प्रकारचा अभ्यास करता, वाचन करता आणि अनेक दिवसापासून आपणही काहीतरी साधना करत असतो. तेव्हा आपणही मोठे आहात. पण माझी कथा तुम्ही ऐकायला बसलात तर 7 दिवसांच्या कथनामध्ये जर काही चूक झाली तर ती माझ्या अल्पज्ञानाने झालेली चूक आहे असं समजून आपण सर्वजण मला माफ करावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करते. आणि त्यापूर्वी पहिल्यांदा आपण नामस्मरण करू आणि मग कथेला सुरुवात करू.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान. 7 दिवसांचा हा भागवत सप्ताह यशस्वीरित्या पार पडावा म्हणून आपण भगवंतालाच प्रार्थना केली आहे. कारण कोणतंही कार्य पूर्ण करण्याचं काम आपण त्याच्यावर भगवंतावर भार टाकला पाहिजे. मी करतो हा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतो तेव्हा ते कार्य कधीही सिद्धीला जात नाही. एक गीतेतला श्लोक मला आठवतो. अधिष्ठानम तथा कर्ता करणम पृथ्वीदिदम विविधाश्च पृथक चेष्टा दैव चैवात्र पंचमम. कोणतंही कार्य करत असताना अधिष्ठान हे महत्त्वाचं आहे. तुम्ही भगवंताला माना, तो आपल्यासोबत आहे, आपल्या जवळ आहे. आपल्या जवळ असलेला भगवंत आपल्याला दिसत नाही आहे कारण आपलं अज्ञान आहे. पण हा विश्वास ठेवा की तो भगवंत आपल्याजवळ आहे आणि जोपर्यंत अधिष्ठान असणार नाही तोपर्यंत कर्म होणार नाही. आणि कर्म कोणतं करायला सांगितलं आहे भगवंतानी गीतेमध्ये? या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत म्हणतात की सत्कर्म करा, त्या सत्कर्माला मी तुम्हाला साथ देणार आहे. म्हणून जो भगवंत संसारातल्या इच्छा पूर्ण करतो, आपण तर हे भागवत ऐकायची इच्छा केली म्हणजे परमार्थाची इच्छा आहे ही, आणि ही इच्छा हा भगवंत पूर्ण करतोच. म्हणजे एक त्याचं अधिष्ठान महत्त्वाचं, दुसरं आपण करता आपली इच्छा पाहिजे भागवत ऐकायला येण्याची, म्हणजे करता महत्त्वाचा. इथपर्यंत येणं म्हणजे तुमची क्रिया ही महत्त्वाची. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो गीतेमध्ये भगवंतांनी सांगितला आहे तो म्हणजे तुमचं दैव. तुमचं दैव जर बलवत्तर असेल तरच तुम्हाला भागवत ऐकायला यावंसं वाटतं, अन्यथा भागवत ऐकायला येण्याची इच्छा कोणाची सहजासहजी होत नाही. आपण सर्व लोक इथे तुम्ही आलात. मी असा विचार करते की भगवंतानी हा जो श्लोक गीतेमध्ये म्हटला याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत. आणि म्हणूनच आपण या भागवत सप्ताहाला सोमनाथसारख्या आद्य ज्योतिर्लिंगाला आपण कथा ऐकतो आहे. हे आपल्या सगळ्यांचंच भाग्य आहे. आपला भारत देश हा ऋषीमुनींचा देश आहे. आपल्या भारत देशाचं नावच भारत पडलेलं आहे. भा म्हणजे काय? भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे जे ज्ञानामध्ये आसक्त असलेले लोक आहेत तेच म्हणजे भारतीय आहेत. म्हणून भारत देशामध्ये आपण पाहतो की अनेक ऋषी मुनी संत हे उदयाला आलेले आहेत. म्हणून भारतभूमी ही सर्वश्रेष्ठ भूमी म्हटल्या जातो. आपला जन्म भारत देशामध्ये झाला त्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. कारण जी संतांची भूमी आहे त्या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला आहे. जिथे प्रत्येक क्षणाला संतांजवळ गेल्यावर तुम्हाला ज्ञान देण्याचं काम ते संत करत असतात. आणि म्हणून आपण स्वतःला फार पुण्यदायक
पुण्यकारी आपण आहोत असं स्वतःला समजलं पाहिजे. आता आपल्याला लहानपणापासून आपल्या घरामध्ये जेव्हा संस्कार होतात तेव्हापासून आपल्याला सांगितलं जातं, अगदी लहान मुलगा येतो तेव्हा पहिल्यांदा त्याला शिकवलं जातं की नमस्कार कर बाबा. त्याला पहिला संस्कार त्याच्यावर आपण करतो की अरे नमस्कार कर. मोठ्यांना आले ना नमस्कार कर. रोज देवाजवळ दिवा लावला की अरे नमस्कार कर. हा पहिला संस्कार आहे नमस्कार करायचा. पण नमस्कार सुद्धा कसा करायचा हो? त्या नमस्काराचे सुद्धा प्रकार आहेत. भागवतामध्ये ते सांगितले की कोणत्या प्रकाराने नमस्कार केला पाहिजे. मग एक नमस्कार असा आहे की तो 2 आपले हात जोडायचे आणि तिसरं मस्तक आपल्या हातावर टेकवायचा आणि नमस्कार करायचा. हा पहिला नमस्कार आहे. हा नमस्कारच आपल्याला पहिल्यांदा शिकवला जातो. काय हो याच्या मागचा अर्थ? असाच का सांगितला आपल्या धर्मामध्ये? असाच नमस्कार का सांगितला आहे बरं? तर भगवंत आपल्याला सांगतात आहे की 2 हात तुम्हाला मी दिले. ते 2 हात कशासाठी दिले आहेत? तर क्रिया करण्यासाठी दिले आहेत, सत्कर्मासाठी दिले आहेत. या 2 हाताने तुम्ही सत्कर्म करा. आणि सत्कर्म केल्यानंतर सत्कर्मानंतर काय होतं पहा, की सत्कर्मानंतर माणसाला थोडा अहंकार होतो की नाही बा मी हे केलं. म्हणून आपल्याला भगवंत सांगतात की 2 हातांनी सत्कर्म करा, पण सत्कर्मानंतर मात्र तुम्ही भगवंताला शरण जा. अहंकार जाऊ देऊ आपल्यामध्ये येऊ देऊ नका. म्हणून मस्तक झुकवायला सांगितलं आहे. भगवंताला नमस्कार करताना तुमचं मस्तक झुकलंच पाहिजे. अहंकार जर असेल तर तो व्यक्ती असा नमस्कार करणार नाही. पण आपल्याला भगवंतानी सांगितलं की तुम्ही सर्व कर्म करा, पण मात्र अहंकार मनामध्ये येऊ देऊ नका आणि असाच नमस्कार करा. तुमच्यातला अहंकार जर बाजूला जाईल तर मी तुमच्यावर कृपा करेलच. सोपे आहे हो भगवंत, अगदी सोपे आहे. भगवंत आपल्याला भागवतामध्ये भगवंत कसे आहेत, त्यांच्याजवळ आपल्याला किती लवकर जाता येईल याचं ज्ञान देणारा हा एकमेव ग्रंथ, भक्तिशास्त्रातला सर्वात उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ आहे. आपण आता अलीकडच्या काळात पाहतो की लोक नमस्कार करायला येतात दसऱ्याला, दिवाळीला. आता ते कमी झालं आहे म्हणा, पण येतात क्वचित. पण नमस्कार कसा करतात हो? एका हाताने नमस्कार करतात. बरं पूर्ण वागतात का? नाही, आपल्या गुडघ्यालाच नमस्कार करतात. काय असते हो गुडघ्यामध्ये? आपण काय म्हणतो? आपण कधी कधी काय म्हणतो की अरे याचं की नाही घुटण्यात गेली म्हणतो ना आपण. मग त्याला जर आपण नमस्कार करत असू तर येणारी बुद्धी कितपत चांगली असेल? नमस्कार करण्याच्या पद्धती आहेत, शास्त्रामध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणून नमस्कार कसा करायचा याचंही महत्त्व आहे. 2 हातांनी नमस्कार वाकून करा. संतांना नमस्कार करताना त्यांच्या पायाला स्पर्श न करता करायचा आहे. संतांच्या पायाला स्पर्श न करता नमस्कार करायचा आहे, कारण ते संत हे साक्षात परमेश्वर असतात. आपण पापी लोक आहोत. आपल्याजवळचा पापाचा त्रास त्यांना होऊ नये म्हणून त्यांना आपला स्पर्श होऊ द्यायचा नाही आहे. म्हणून आपल्याला संतांना नमस्कार करायचा, दुरून करायचा आहे. आणि साष्टांग नमस्कार हा मंदिरामध्ये घालायचा आहे, पण तो फक्त पुरुषांनीच घालायला सांगितला आहे. स्त्रियांना साष्टांग नमस्काराचा अधिकार नाही आहे. स्त्रियांनी कधीही साष्टांग नमस्कार घालायचा नाही आहे. त्याचं वेगळं पाप लागतं. आपण पुण्य करायला जातो आणि पापच घेऊन येतो. त्याचा एक वेगळा विषय आहे. स्त्रियांनी का करायचं नाही तर त्यांच्या स्तनांचा स्पर्श धरतीला होऊ नये. धरती ही माता आहे, तिचा अपमान होतो. त्यामुळे म्हणून आपल्याला स्त्रियांना नमस्कार साष्टांग घालायचा नाही. पुरुषांनी मात्र साष्टांग नमस्कार करूनच भगवंताला नमस्कार केला पाहिजे. म्हणून भागवत पुराण
हे आपल्याला नमस्कारापासून सुरुवात करते. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय कसं करायचं आहे, कसं वागायचं आहे आपल्याला, याचं सगळं ज्ञान आपल्याला भागवतामध्ये 7 दिवसामध्ये मिळणार आहे. श्रीमद भागवताला सम्राट पुराण प्रभू असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे आपले 17 पुराणं आहेत, या 17 पुराणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पुराण जर कोणतं असेल तर ते भागवत पुराण आहे. आणि म्हणून भागवत पुराणाची महती अतिशय श्रेष्ठ महती आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांनी दुःखी जगाच्या कल्याणार्थ कशा प्रकारची भक्ती करा याचं ज्ञान व्यास महर्षींनी आपल्याला या भागवतामध्ये लिहून दिलं आहे. आणि म्हणून या भागवत पुराणाला सर्वश्रेष्ठ पुराण असं म्हटलेलं आहे. यामध्ये नाम आणि भक्तीची श्रेष्ठता सांगितली आहे. जर तुम्ही नामस्मरण कराल, पण नामस्मरण करत असताना त्यामध्ये भक्ती आवश्यक आहे. कारण काही लोकांचे गुरु महाराज सांगतात, काय सांगतात, काही लोकांचे गुरु महाराज असं सांगतात की रोज 12 माळा जप कराच. मग आता बायका 12 माळा जप करतात, पण एवढा भरभर जप करतात, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. कशा तरी उरकून टाकायच्या 12 माळा, गुरूंनी सांगितल्या उरकून टाकायच्या. पण अशाने आपल्याला भगवंत भेटणार नाही आहे. आज कलियुगामध्ये लोक आपल्याला विचारतात, आपले मुलंच प्रश्न विचारतात की काय हो तुम्ही म्हणता सारखं देव 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 करता, कुठे आहे आपला देव, दाखवा बरं. तुमचा विश्वास पाहिजे भगवंतावर. देव हा शब्दच दिव या संस्कृत धातूपासून निर्माण झालेला आहे. आणि दिव या शब्दाचा अर्थ अज्ञानाचा, अंधकाराचा नाश करणारा तो देव आहे. आपल्याजवळ जो अतिशय अंधकार आहे आणि अनेक जन्माचं पापाचं गाठोडं घेऊन आपण या जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्ये आपण आलो आहे. आपल्याला हा मनुष्य जन्मसुद्धा सहजासहजी मिळाला का? नाही मिळाला. तुम्हाला त्याची जाणीव नाही आहे. मनुष्य जन्मसुद्धा सहजासहजी मिळाला नाही आहे. या मनुष्य जन्माचं वर्णन असं केलेलं आहे की एक एक योनी कोट कोट फेरा पडे, नरदेहाचा वारा मग लागे. म्हणजे आपण एकेका योनीमधून 1-1 कोटी वेळा जन्म घेतलाय. योनी किती आहेत? एकूण 84 लक्ष. किडा, मुंगी, अस्वल, सगळे प्राणी म्हणा, सरपटणारे म्हणा, 4 पायाचे म्हणा, 8 पायाचे म्हणा, सगळं. या सगळ्या योनीमधून आपण 1-1 कोटी वेळा जन्म घेतलाय. आणि नंतर जेव्हा पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह सापडे. जेव्हा तुमची पाप पुण्याची समता झाली तेव्हाच तुम्हाला नरदेहाची प्राप्ती झाली. म्हणजे हा नरदेह काही सोपा नाही आहे. आपलं जेव्हा पाप पुण्य समान झालं तेव्हा आपल्याला हा नरदेह मिळाला. पण या नरदेहाचं महत्त्व असं आहे की अनेक योनी फिरून आपल्याला या नरदेहाची प्राप्ती झाली. आता या नरदेहाच्या माध्यमातूनच आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे. इतर कोणत्याही योनीमध्ये भगवंताची प्राप्ती सुलभ नाही आहे. नरदेहामध्ये भगवंताची प्राप्ती सहज सुलभ आहे. तुम्हाला जे करायचं म्हटलं ते तुम्ही या नरदेहाच्या माध्यमातून करू शकता. तुम्हाला नामस्मरण करायचं म्हटलं, भगवंतानी मुख दिलाय, नामस्मरण करा. तुम्हाला 2 हात दिले, सत्कर्म करा. जे सत्कर्म भगवंताला आवडते तसं तुम्ही संसारामध्ये वागण्याचा प्रयत्न करा. भगवंत तुमच्यावर कृपा करतो. आणि दुसरं म्हणजे पाय दिलेत कशासाठी? तर तीर्थयात्रा करण्यासाठी. ठिकठिकाणी तीर्थयात्रेला जा, तीर्थयात्रा करा. त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती होतेच. पण या सगळ्या गोष्टीसाठी आवश्यक काय आहे? तर या सगळ्या गोष्टीसाठी आवश्यक आहे आपली भगवंतावर असलेली श्रद्धा. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे त्यांच्या अभंगामध्ये,
तुकाराम महाराज म्हणतात, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. या भवरोगातून जर तुम्हाला सुटायचं असेल, हा भवरोग कठीण आहे. हा जो संसार सागर आहे हा अतिशय दुस्तर आहे. याच्यामध्ये मोठ्या मोठ्या मगरी आहेत, सुसरी आहेत बसलेल्या. आणि त्याच्यातून जर आपल्याला सुटायचं असेल, भगवंताजवळ जर जायचं असेल, तर आपल्याला जी इंद्रिय भगवंतानी दिली आहे त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा दासबोधामध्ये म्हटलं आहे की धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो, जो जे कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धिते. या नरदेहाच्याच माध्यमातून आपण भवसागरामध्ये तरून जाणार आहे. पण या भवसागरातून तरून जाण्यासाठी आपल्या जीवनामध्ये भगवंतावर आपली भक्ती असणं आवश्यक आहे. आणि या नरदेहाचा सदुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा हे आपण ठरवायचं आहे. काय आहे हो महत्त्वाची गोष्ट? काय आहे महत्त्वाची गोष्ट? ही आहे की आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येयच माहिती नाही आहे. अवस्था कशी आहे आपली? भ्रमिष्ठासारखी अवस्था आहे. आपल्याला कोणत्या गावाला जायचं हे आपल्याला माहितीच नाही आहे. की आपल्याला पुण्याच्या गाडीमध्ये बसायचं का बंगलोरच्या गाडीमध्ये बसायचं हे आपल्याला माहीतच नाही. मग पुण्याच्या गाडीमध्ये बसायचं ना, आपण जर मुंबईच्याच गाडीत बसलो तर आपण पुण्याला पोहोचू का? नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जीवनाचं ध्येय ठरवा. आपल्याला कुठे जायचं आहे, आपला जायचा किनारा नक्की करा. आणि तो पक्का केल्यानंतर त्याचप्रमाणे आपल्या जीवनाची भक्ती मार्गाकडे वाटचाल चालू करा. त्याप्रमाणे नामस्मरण करत राहा, भक्ती करत राहा, सत्कर्म करत राहा. आणि असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तो भगवंत तुमच्या साथीला येतो आणि तुम्हाला मदत करत असतो. त्याची अनुभूतीसुद्धा आपल्याला येते. पण ती अनुभूती यायला सुद्धा आपल्याजवळ तसे डोळे पाहिजे. अनुभवाचं ज्ञान आपलं तेव्हा, जर आपण सत्कर्म करू, भगवंतावर विश्वासाने त्याचं नामस्मरण करू, तरच आपल्याला तो भगवंत पाठीशी आहे याचा अनुभव येतो. अन्यथा आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. कसा आहे हा नरदेह? हा नरदेह अतिशय अलौकिक आहे. अतिशय अलौकिक नरदेह आहे, पण आपल्याला त्याची किंमत नाही आहे. या जगामध्ये दुर्लभ काय आहे? हिरे सोनं दुर्लभ नाही आहे. भागवतामध्ये व्यास महर्षींनी सांगितलं आहे, आता सोन्याचे भाव एवढे वाढले, लाख रुपयावर चालले म्हणतात. ते दुर्लभ आहे का? सोनं दुर्लभ सांगितलं आहे का? नाही आहे. हिरे माणकं दुर्लभ नाही आहे, सोनं दुर्लभ नाही आहे. तर या जगामध्ये दुर्लभ काय आहे? दुर्लभो मानुषम देहम देहीनाम क्षणभंगुरा. सगळ्यात दुर्लभ काय आहे? तर मानव देह हा सगळ्यात दुर्लभ आहे. आणि कसा आहे हो? हा क्षणभंगूर आहे. आज आपण इथे आहोत, पण उद्या आपण राहू की नाही याची गॅरंटी आहे का आपल्याला? नाही आहे. क्षणभंगूर आहे हा. आणि म्हणून आपल्याला जर माहितीच नाही आहे आपण किती दिवस जगणार आहे, किती आपलं आयुष्य आहे हे जर आपल्याला माहिती नाही आहे, तर जेवढा काळ भगवंताने आपल्याला दिला आहे तेवढा काळ आपण सत्कर्मामध्ये घालवलाच पाहिजे. नामस्मरण केलं पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे आणि पहिलं तीरावर भगवंताजवळ जाण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. एका गावामध्ये एक मनुष्य होता. लाकूड तोड्या होता, गरीब होता बिचारा. तो काय करायचा? जंगलामध्ये जायचा, लाकडं तोडायचा आणि त्याची मोळी बांधायचा. आता दिसत नाही हे चित्र, पूर्वीचा काळ होता. ते लाकडं डोक्यावर घ्यायचा आणि डोक्यावर घेऊन घरी गावामध्ये विकायचा. की अरे मोळी पाहिजे का, कोणाला मोळी पाहिजे का? लोक त्याच्याजवळची मोळी घ्यायचे, काही पैसे द्यायचे त्याला, त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा.
असाच हा लाकूड तोड्या एकदा रानामध्ये गेला आणि लाकडं तोडायला लागला. लाकडं तोडता तोडता अचानक त्याचं लक्ष गेलं, तर समोर एका झाडाखाली 3 साधू बसलेले त्यांनी पाहिलं. त्या लाकूड तोड्याने हातातलं कुऱ्हाड जी होती ती टाकून दिली आणि तो लाकूड तोड्या त्या साधूंजवळ गेला आणि त्या लाकूड तोड्याने त्या 3 साधूंना नमस्कार केला. ते साधू म्हणतात, बाबाजी तुम्ही लाकूड तोड्याचं काम करता का? तर म्हणे हो. तर ते साधू म्हणतात की काय करायचं म्हणे, आम्ही जे 3 जण आहोत, आम्ही आहो म्हणे गंधर्व, स्वर्गातले गंधर्व आहोत आणि आम्ही पृथ्वीलोक उत्तम समजून या पृथ्वीलोकावर 3 दिवस तपश्चर्या करायला आलेलो आहे. मग लाकूड तोड्या म्हणे माझं काय काम आहे? तर नाही म्हणे, तुझं काम एवढंच आहे की तू म्हणे आम्हाला समिधा आणून द्यायच्या, आम्ही यज्ञ करणार आहे, आम्हाला फुलं आणून द्यायचे, आम्हाला दुर्वा आणून द्यायच्या आणि आम्ही 3 दिवस यज्ञ याग करू, तपश्चर्या करू आणि मग आम्ही चाललं जाऊ. तू आम्हाला मदत कर, 3 दिवस तू घरी जायचं नाही. लाकूड तोड्या म्हणाला ठीक आहे, 3 दिवस घरी जात नाही. आणि लाकूड तोड्या त्या गंधर्वाच्या सेवेमध्ये लागला. हा लाकूड तोड्या गंधर्वांना फुलं आणून द्यायचा, त्यांचं जिथे त्यांना तपश्चर्या करायची जमीन होती शेणाने सारवून द्यायचा, समिधा गोळा करून आणून द्यायचा. आता पहिला दिवस त्यांनी सगळं समिधा वगैरे जमा करून दिल्या, फुलं तुळशी दुर्वा आणून दिल्या. होता होता 12 वाजले. आता 12 वाजले तर 12 वाजताची वेळ अशी आहे की 12 वाजता जपी तपी संन्यासी यांना भूक लागते, आपल्यालाही लागते. 12 वाजले, आपण पाहतो 12 वाजले बाई जेवायला बसू आता. तसं तो जो लाकूड तोड्या होता पाहिलं, तो म्हणाला गंधर्वांना मला भूक लागली. गंधर्व म्हणाले बाबा तुला भूक लागली का? काही हरकत नाही, भूक तर लागणारच आहे, पण तू घरी जाऊ नकोस. त्या गंधर्वाने काय केलं, एक मातीचं मडकं घेतलं आणि या लाकूड तोड्याला दिलं आणि लाकूड तोड्याला सांगितलं की बाबा रे, हे मातीचं मडकं मी तुला देऊन राहिलो, हे मातीचं मडकं तू घे आणि याच्यामध्ये हात टाक. तू जी इच्छा करशील तो पदार्थ या मडक्यातून निघेल, तो तू खा आणि तुझी भूक शांत कर. याला खूप आश्चर्य वाटलं लाकूड तोड्याला. याने ते मातीचं मडकं घेतलं, हात टाकला मडक्यामध्ये, लाडू पाहिजे. लाडू म्हटल्याबरोबर त्या मडक्यातून लाडू आले, पोटभर लाडू खाल्ले. आनंद वाटला त्या लाकूड तोड्याला. परत सेवा करायला लागला गंधर्वांची. भूक लागली की मडक्यामध्ये हात टाकायचा, पुरणाची पोळी पाहिजे, मिळायची त्याला. तृप्त झाला तो आणि काम करायला लागला गंधर्वांचं. होता होता 3 दिवस पूर्ण झाले आणि 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर आता मात्र हे गंधर्व म्हणतात की लाकूड तोड्या, आम्ही 3च दिवस या पृथ्वी तलावर राहायला आलो होतो, आता आमचे 3 दिवस पूर्ण झाले, आता आम्ही स्वर्गामध्ये परत जाणार. पण तू जे 3 दिवस आमची सेवा केली त्या सेवेचा मोबदला काहीतरी देण्याची इच्छा आहे, तुला काय पाहिजे माग. आता असं म्हटल्यावर हा लाकूड तोडा म्हणतो, हे पा, एखाद्या वेळेस देव प्रसन्न होईल, संत प्रसन्न होतील आणि ते जेव्हा तुम्हाला म्हणतील की काय पाहिजे, तेव्हा संतांना मागण्यासाठी सुद्धा तुमच्याजवळ विवेक पाहिजे. त्याशिवाय तुम्ही जे मागू नये ते मागाल. आता हा लाकूड तोड्या होता. गंधर्वांनी विचारलं त्याला, काय पाहिजे? तुला जे पाहिजे ते आम्ही देतो. पण लाकूड तोड्या काय म्हणाला की हे जे मडकं आहे ना, हे मडकंच मला देऊन द्या. गंधर्व म्हणाले, अरे हे मातीचं मडकं आहे,
खाली पडलं की फुटणार आहे. यापेक्षा तुला अजून काही पाहिजे असेल तर माग. पण तरीही लाकूड तोड्याच्या लक्षात आलं नाही आणि लाकूड तोडा म्हणतो नाही नाही मला ते मातीचं मडकं द्या. लाकूड तोड्या मातीचं मडकं घेऊन घरी आला. गंधर्व स्वर्गामध्ये निघून गेले. आणि घरी आल्याबरोबर त्याच्या पत्नीने विचारलं की का कुठे होते तुम्ही 3 दिवस. न काही नाही म्हणे, होतो जंगलामध्ये लाकडं तोडत होतो, तिथे म्हणे कोणीतरी साधू पुरुष दिसले, मी त्यांची सेवा करत बसलो. तर म्हणे नुसतीच सेवा केली का, त्या साधूंनी काही दिलं तुम्हाला. दिलं म्हणे, त्यांनी एक मडकं दिलं म्हणे. बरं चल म्हणे घरामध्ये पत्नीला मुलांना घेऊन तो लाकूड तोड्या घरात गेला आणि मुलांना म्हणतो तुम्हाला काय पाहिजे मागा. मुलं म्हणतात पेढा खायची इच्छा आहे बाबा, खूप दिवस झाले पेढा नाही खाल्ला. लाकूड तोड्याने हातमध्ये पेढा म्हणून हात घातला, खूप पेढे बाहेर निघाले, मुलाबाळांना खायला दिले, खूप आनंद झाला. लाकूड तोडा आणि लाकूड तोड्याच्या पत्नीने विचार केला, आपलं गाव आहे लहानसं, आपल्या गावात काही मिठाईचं दुकानच नाही, मग आपण आता काय करावं, मिठाईचं दुकानच लावावं. मग त्यांनी मिठाईचं दुकानच लावलं गावात. पेढे म्हटलं की भरण्यामधून पेढे निघायचे, पेढे ठेवायचे. बर्फी म्हटलं बर्फी, त्या मिठाईला चव एवढी होती की बराबर मिठाई खपल्या गेली. लाकूड तोड्याचा व्यवसाय संपला. आता लाकूड तोड्या मिठाईचा मालक झाला, मिठाईच्या दुकानाचा. आणि आता मालक झालेला त्याचं दुकान एवढं जोरात चालायला लागलं की त्यांनी प्लॉट घेतला, घर बांधलं, त्याच्या दारासमोर गाडी आली. इतकं त्याचा एवढं उत्कर्ष होत असल्यानं त्याच्या भाऊबंधांना काही सहन नाही झाला. त्याचे भाऊबंध त्याच्याजवळ यायचे आणि त्याला विचारायचे की तू एवढा श्रीमंत कशाने झाला रे. तो काही सांगायचा नाही. आता एक दिवस सगळे भाऊबंध काय म्हणतात त्याला, लाकूड तोड्याला, की म्हणे अरे असं करणं म्हणे, तू आता एवढं घर बांधलं, एवढी कार घेतली, पण आम्हाला तर काही कधी पार्टी दिलीच नाही. आता पार्टी दे बा, खूप चांगली पार्टी व्हायला पाहिजे. भाऊबंदाच्या आग्रहाखातर लाकूड तोड्यांनी पार्टी ठरवली. जेवणाचा सगळा थाट केला. सगळे भाऊबंद म्हणतात की अहो पार्टी तर आहे, पण पार्टीच्या आधी थोडंसं मद्यपान पाहिजे, खूप दिवस झाले आपण मद्यपान केलं नाही. आणि भाऊबंदाच्या आग्रहाखातर लाकूड तोड्यांनी मद्यपानाची व्यवस्था केली. आता सगळ्यांनी मद्यप्राशन केलं. भाऊबंद लाकूड तोड्याला म्हणतात तूही मद्यप्राशन कर. त्यांनी मद्यप्राशन केलं. आता भाऊबंद हुशार, त्यांनी विचारलं, आता लाकूड तोड्याला त्यांनी विचारलं की अरे बाबा तू श्रीमंत कशामुळे झाला सांग, की तू लाकूड तोडा होता, एवढं मिठाईचं दुकान लावलं, एवढं मोठं घर गाडी सगळं आलं, याच्या मागचं कारण काय सांग बरं. असं म्हटल्याबरोबर तो मद्याच्या धुंदीमध्ये असलेला लाकूड तोड्या तो घरात गेला आणि घरात गेल्याबरोबर एका कोपऱ्यात ते मातीचं भरणं ठेवलेलं होतं. ते भरणं त्यांनी डोक्यावर घेतलं आणि नाचत नाचत आला आणि भाऊबंदांना म्हणतो हे माझ्या श्रीमंतीचं वर्म आहे, हे मातीचं भरणं हे माझ्या श्रीमंतीचं वर्म आहे. नाचायला लागला बेधुंद. आणि नाचता नाचता मात्र त्याच्या डोक्यावरचा ते मातीचं भरणं खाली पडलं. ते भरणं फुटून गेलं आणि लाकूड तोड्याचा जो ऐश्वर्याचा जो काळ होता तो नाहीसा झाला. त्याचं वैभव गेलं मडक्यासोबत. कथा सांगायचं तात्पर्य काय आहे? कथा सांगायचं तात्पर्य हेच आहे की जसं ते मातीचं मडकं मातीचं होतं, पण कसं होतं ते अलौकिक होतं. जी इच्छा मनामध्ये धरत होता लाकूड तोड्या, ती इच्छा त्या वस्तू त्या मडक्यातून निघत होत्या. ते मडकं अलौकिक होतं, पण खाली पडल्याबरोबर ते फुटलं. असाच आपला नरदेह आहे. आपला नरदेह मातीपासून बनलेला आहे आणि शेवटी या नरदेहाची मातीच होणार आहे. पण हा नरदेह कसा आहे? अलौकिक आहे. जसं ते भरणं अलौकिक होतं, त्यामधून पाहिजे त्या वस्तू
लाकूड तोडायला मिळत होत्या. आपल्यालाही मनुष्य देहामध्ये आपण ज्या पद्धतीने भक्ती करायची इच्छा मनामध्ये धरू त्या पद्धतीने आपण भक्ती करू शकतो आणि परमेश्वराजवळ जाऊ शकतो. असा हा नरदेह सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे, म्हणून नरदेह श्रेष्ठ ना देहामध्ये वरिष्ठ, जयाचे चुके अरिष्ट यमयातनेचे. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सर्व देहामध्ये वरिष्ठ काय आहे तर नरदेह आहे. यमयातनाचा जर चुका तुम्हाला करायचा असेल, चुकवायचा असेल, यमयातना जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर तुमच्या देहाचा सदुपयोग करा. नरदेहाशिवाय आपल्याला भगवंत भेटत नाही. नरदेह हे भगवंत भेटण्याचं साधन आहे आणि त्या साधनाचा आपण सदुपयोग केला पाहिजे. त्याचा जर आपण सदुपयोग केला तर याच देहामध्ये तुम्हाला मुक्तीची प्राप्ती देणार असं तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतात हो तुकाराम महाराज? तर तुकाराम महाराज म्हणतात, याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. मुक्ती काय मेल्यावरची गोष्ट आहे का हो? नाही आहे. मुक्ती ही मरण पावल्यानंतरची गोष्टच नाही आहे. तर मुक्ती कशी आहे? तर याच देहाने तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की याच देहाने आणि याच डोळ्यांनी तुमच्या मुक्तीचा सोहळा मी तुम्हाला दाखवून देणार आहे. तुकाराम महाराज खोटे का? नाही आहे. पण मग त्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याला जर याच देहाने जर मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली करतात की तुम्हाला जर याच देहाने मुक्ती पाहिजे असेल तर माऊली म्हणतात, तैसा मनाचा मारू न करिता इंद्रियास दुःख न देता एथ मोक्ष असे आयता श्रवणा माझी. मोक्ष आयता कुठे मिळणार आहे हो तुम्हाला? तर श्रवणामध्ये. तुम्हाला जेव्हा तुम्ही वारंवार भागवत, रामायण, महाभारत सारख्या ग्रंथाचं श्रवण कराल, वारंवार जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल, श्रवण कराल, मनन कराल, चिंतन कराल, नुसतं श्रवणालाही महत्त्व नाही बरं. नाही तर काही जण म्हणतात, मला म्हणतात आमचे खूप भागवत ऐकले, म्हणतात आम्ही लहानपणापासून भागवतच ऐकून राहिलो. लहानपणापासून भागवतच ऐकत असतात. पण जर घरामध्ये कोणी अतिथी आला तर त्यांच्या तोंडावर एवढे आठे असतात, काय बाप्पा आले आमच्या इथे राहायला, काय फायदा हो? तुम्ही भागवत ऐकायला गेले, भगवंत आपल्याला सांगतोय की अतिथी देवो भव. गृहस्थाश्रमातलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे की जो अतिथी आपल्याकडे येतो त्याला तुम्ही आनंदाने या म्हणा. चेहऱ्यावर आनंद दिसू द्या. पण आपण असं वागतो का? मग नुसतं कितीही भागवत ऐकून त्याचा परिणाम होणार आहे का आपल्याला? आपल्याला केवळ श्रवणाने मुक्तीची प्राप्ती आहे का? नाही आहे. तर श्रवणासोबत त्याचं मनन पाहिजे, त्याचं चिंतन पाहिजे आणि शिवाय आपल्या आचरणामध्ये त्या गोष्टी आपण आणल्या पाहिजे. या गोष्टी जेव्हा आपल्या आचरणामध्ये येतील तेव्हाच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. अन्यथा भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. 100 भागवत तुम्ही ऐका, पण आचरणामध्ये जर बदलच झाला नाही तर काय फायदा? काहीच फायदा नाही आहे. पुढे दृष्टांत सांगण्यापूर्वी 5 मिनिट नामस्मरण करू आणि मग समोर जाऊ. जरा झोपा आलेल्या दिसून राहिल्या आहेत, नामस्मरण करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नार. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारा. हे ना गोविंद हरे मुरारे, हे ना
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ हे नाथ नारा, श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल कृष्ण भगवान. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. भगवंताचं सगुण चरित्राचं श्रवण करायचं आहे. भगवंतानी हा अवतार का धारण केला, त्याच्या मागचं शास्त्र काय आहे, का हाच अवतार का धारण केला हो. उदाहरणार्थ नरसिंह अवतार भगवंतानी घेतला, का घेतला. भगवंतानी तो अवतार घेण्यामागचं कारण काय आहे, त्याचं शास्त्र काय आहे हे समजून घ्या. म्हणजे सगुण रूप भगवंताचं जे सगुण चरित्र आहे त्याचं आपल्याला अवलोकन करायचं आहे, श्रवण करायचं आहे, पण त्याच्यामधून भगवंताचं निर्गुणत्व शोधायचं आहे आणि मग ते सार लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायला समर्थ सांगतात आहे. श्रवण भक्ती कशी पाहिजे हो. तर एकदा अकबराच्या दरबारामध्ये एक मूर्तिकार आला. अकबराच्या दरबारामध्ये आला, त्याच्याजवळ 3 मूर्त्या होत्या एकसारख्या. मूर्त्या होत्या 3 आणि एकसारख्या मूर्त्या होत्या. अकबराने बोलावलं मूर्तिकाराला की या म्हणे. मूर्तिकार म्हणायला लागला अकबर बादशाला की म्हणे या 3 मूर्त्या आहेत, विकत घेता का बादशाह. अकबर बादशाह म्हणाला ठीक आहे, मूर्त्या सुंदर बनवल्या आहेत, मी विकत घेतो. मूर्त्यांची किंमत सांगा. मूर्त्यांची किंमत सांगितली मूर्तिकारांनी. पहिल्या मूर्तीची किंमत आहे म्हणे 2000, दुसऱ्या मूर्तीची किंमत आहे म्हणे 4000 आणि तिसरी जी मूर्ती आहे म्हणे त्या मूर्तीची किंमत आहे म्हणे 10000. अकबर बादशाहला काही समजे ना. अकबर बादशाह म्हणा लागला मूर्त्या तर दिसायला एकसारख्या, बाहेरून दिसायला त्या मूर्त्या एकसारख्या होत्या. अकबर बादशाह म्हणे मूर्त्या तर दिसायला एकसारख्या आहेत, पण मूर्तीच्या किमतीमध्ये फरक का बरं केला. तो मूर्तिकार म्हणाला मूर्त्यांमध्ये फरक आहे. म्हणे अरे फरक तर काही दिसत नाही, मूर्त्या तर एकसारख्या दिसतात आहे. नाही नाही म्हणे मूर्त्यांमध्ये खुबी आहे म्हणे. काय आहे म्हणे. तर म्हणे खुबी अशी आहे की एका मूर्तीच्या कानातून तार टाकला की दुसऱ्या मूर्तीच्या कानातून बाहेर निघतो. त्या मूर्तीची किंमत आहे म्हणे 2000. दुसरी मूर्ती अशी आहे म्हणे की तिच्या कानातून तार टाकला की तिच्या तोंडातून बाहेर पडतो, त्या मूर्तीची किंमत आहे म्हणे 4000. आणि तिसरी मूर्ती अशी आहे म्हणे तिच्या कानातून तार टाकला की तिच्या हृदयापर्यंत जाऊन पोचतो, या मूर्तीची किंमत आहे म्हणे 10000. श्रवण कसं पाहिजे. तिसऱ्या मूर्तीसारखं श्रवण पाहिजे. पहिल्या मूर्तीची किंमत काय आहे, फक्त 2000 आहे. कारण काय, कानातून तार टाकला, दुसऱ्या कानातून बाहेर पडला. भागवत ऐकायला गेलो, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. ऐकलं 7 दिवस भागवत, पण सोडून दिलं कानाने. आचरणात आणण्याचा तर विषयच नाही राहिला. या कानाने ऐकलं, या कानाने सोडून दिलं. दुसऱ्या मूर्तीची किंमत आहे 4000. भागवत ऐकलं, पण ऐकल्यानंतर मात्र ते तोंडातून बाहेर पडली दुसऱ्या मूर्तीची तार. भागवत ऐकलं, आपल्या घरी जाऊन गोष्टी केल्या, नातवंडांना सांगितलं आज भागवतात ही कथा निघाली, ती कथा निघाली, सांगून दिलं मोकळं. आचरणात आणण्याचा काही विषयच नाही.
पण जेव्हा तिसरा मूर्तीच्या कानामधून तार टाकला तो हृदयापर्यंत गेला. अशा प्रकारे श्रवण करा की ते तुमच्या कानातून तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल. आणि जे श्रवण हृदयापर्यंत पोहोचते तेच श्रवण स्वतःमध्ये परिवर्तन करत असते. जर परिवर्तन होईल तुमचं तरच मात्र तुम्हाला मोक्ष असे आहेता श्रवणा माझी, तरच तुम्हाला मोक्ष मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. म्हणून भागवताची कथा ही जोपर्यंत आपल्या देहामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत वारंवार ऐकत राहिली पाहिजे. एकदा भागवत ऐकून भागवत संपत नाही, समजतच नाही कोणाचे कोण आणि कोणाचे कोण आणि काय सांगितलं त्याच्या मागचा मतितार्थ काय आहे हे आपल्याला समजत नाही. म्हणून वारंवार जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा भागवताची कथा श्रवण करा, त्याचं मनन करा, त्याचं निधिध्यासन करा आणि स्वतःमध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. असं जर तुम्ही कराल तर एथ मोक्ष असे आहेता श्रवणा माझी, जसं माऊलींनी म्हटलं आहे आणि जसं तुकाराम महाराज म्हणतात की याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा, तुम्ही याच देहाने मुक्ती अनुभवू शकाल. या मुक्तीच्या अनुभवासाठी सुद्धा अनेक जन्माचं पापाचं गाठोडं घेऊन आपण जन्माला आलो आहे. पाप पुण्य आपल्यासोबत आहे ना, मग हे पापाचं गाठोडं घेऊन आपण जन्माला आलो आहे तर हे पापाचं गाठोडं इथे आपल्याला दूर करायचं आहे. आणि ते पापाचं गाठोडं नष्ट करण्यासाठी आपलं मन भगवंताकडे आकर्षित झालं पाहिजे. सहजासहजी होत नाही हो, सोपं आहे का एवढं? मन भगवंताकडे लागत नाही. तुम्ही जपाची माळ हातामध्ये घेऊन बसा जप करायला, डोळे बंद करा, जप करायला बसा. काय आठवते तुम्हाला? देव आठवत नाही, दुसरंच आठवते. कारण काय आहे हो? का ह्या गोष्टी आपल्याला आठवतात? अनेक जन्माचे संस्कार या जीवावर झालेले आहेत आणि त्या संस्काराने तो जीव त्याच गोष्टी करतो. आणि या जीवाला विषयांची गोडी खूप लागली आहे. विषय सुखामध्ये रममाण झालेला हा जीव आहे. त्यामुळे तो विषयाचं चिंतन करतो, परमेश्वराचं चिंतन त्याला करावं वाटत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आपल्या मनाला वळण लावा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हो? आपलं मन खूप महत्त्वाचं आहे. मनामध्ये एवढी ताकद आहे म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले. कशासाठी लिहिले हो? कारण हे मन आपलं सोपं नाही आहे आणि सहजासहजी ते जागेवरही येत नाही. म्हणून या मनाला वळण लावा, या मनाला भक्तिमार्गाकडे वळवा. वेळ लागेल, सहजासहजी होणार नाही या गोष्टी, पण आपण मनुष्य देहामध्ये आता आलो आहे तर या मनाला वळण लावा. या मनाला प्रपंचाच्या सुखापेक्षा परमार्थाचं सुख देण्याचा प्रयत्न करा. डोळा तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे रूप. आपल्या डोळ्यांना तुम्ही म्हणा, अरे डोळे टी व्ही नको पाहू, विषयांची इच्छा बाजूला करा, माझ्या विठोबाचं रूप किती सुंदर आहे ते आठवण्याचा प्रयत्न करा. कारण जन्मोजन्मी विषय सुखामध्ये आपला जीव गुंतलेला आहे आणि या जीवाला आपल्याला प्रपंचाच्या सुखापेक्षा परमार्थाचं सुख द्यायचं आहे. की जे सुख एकदा परमार्थाचं सुख जर या जीवाला प्राप्त झालं तर आनंदी आनंद मिळणार आहे. याच्यामध्ये दुःख, शोक, संताप सगळं नाहीच होणार आहे आणि परमानंदाची प्राप्ती हे मनच आपल्याला देऊ शकतं. म्हणून या मनाला वळण लावा. मनाची इतकी ताकद आहे हो, खूपच ताकद आहे. एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही इथे बसले आहे, इथे बसल्या बसल्या विचार करा, माझं डोकंच दुखून राहिलं. म्हणा तर खरी, 2-4दा म्हणा, डोकं दुखून राहिलं, डोकं दुखून राहिलं. डोकं बरोबर दुखायला लागते, दुखत नसेल तरी, कारण तुमच्या मनाने म्हटलं आहे ना ते डोकं दुखून राहिलं, डोकं दुखून राहिलं, ते डोक्यात घेतलं ते
मनाने ठरवलं, तुमचं डोकं दुखायलाच लागतं. या मनाची एवढी जबरदस्त ताकद आहे, याच्यावरच रिसर्च चालू आहे. आणि आपल्या संत महात्म्यांनी हे कधीच ओळखलं आहे की मनाची ताकद ही सर्वश्रेष्ठ ताकद आहे. म्हणून या मनाला भक्तिमार्गाकडे लावा. हे मन जर भक्तिमार्गाकडे लागलं तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती सहज सुलभ आहे. एक अलीकडे घडलेलं उदाहरण तुम्हाला सांगते. या मनावर फ्रान्समध्ये एक रिसर्च चालू आहे सध्या. तर फ्रान्समध्ये जे शास्त्रज्ञ आहे ना, ते रिसर्च करून राहिले आहे सध्या की मनाची ताकद कशी आहे. आता आपल्या संतांना तर माहीतच आहे हो मनाची ताकद, त्यामुळं त्यांनी मनाचे श्लोक लिहिले आहेत समर्थांनी. पण फ्रान्समध्ये एक रिसर्च असा चालू आहे, त्या शास्त्रज्ञांनी ठरवलं की मनाची ताकद किती आहे पाहू बा. तर फ्रान्समध्ये एक मोठा गुन्हेगार होता.